माझ्या नवऱ्याचा मित्र रोज कुठल्या ना कुठल्या बहाण्याने आमच्या घरी यायचा आणि तो येताच माझ्याकडे एकटक बघत राहायचा. मी कितीतरी वेळा या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण एके दिवशी मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना तो माझ्या मागून आला आणि त्याने माझ्यासोबत. माझं नाव निशा आहे. मी एक छोट्याशा खेडेगावात आणि अगदी सामान्य कुटुंबात वाढलेली मुलगी होते. मी लग्न होऊन शहरात आले होते. सगळं काही नवीन असल्यामुळे मला शहराच्या राहणीमानात जुळून घेता येत नव्हते. मी आजपर्यंत साधे जीवन जगत आले होते. शहरातील जीवनशैलीशी मी पूर्णपणे अपरिचित होते. 2 महिन्यापूर्वीच संदीपशी माझं लग्न झालं होतं. संदीप सरकारी नोकरी करत असल्याने त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत शहरात राहत होते. लग्नानंतर मला अनेकदा अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पण हळूहळू कसं तरी मी माझ्या सासरच्या लोकांच्या पद्धतींशी पूर्णपणे जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते. माझे गाव शहरापासून खूपच दूर होते. त्यामुळे मला माझ्या गावी माहेरी जाण्याची संधी क्वचितच मिळत होती. कारण संदीप माझ्या सासू सासऱ्यांचे एकुलते एक मुलगा होता. म्हणून घरात आम्ही फक्त 4 जणच होतो. त्यामुळे माझ्या सासूबाई म्हणायच्या की निशाशिवाय घर खाली खाली वाटतं. तिच्या उपस्थितीमुळे घरात आनंद आहे. तसे मला कधी आई वडिलांना भेटायची इच्छा झाली तर संदीप मला त्यांना भेटायला घेऊन जायचा. आज संदीपचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने घरात छोटीशी पार्टी ठेवली होती. संपूर्ण घर सजवले जात होते. सर्वजण संदीपचे अभिनंदन करत होते. मी पण पार्टीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ तयार करत होते. तेवढ्यात काही वेळाने संदीप माझ्याकडे आला आणि गंभीर स्वरात म्हणाला, "का ग निशा, तुला माझ्या वाढदिवसाचा आनंद नाही झाला का?" त्याच्या बोलल्याने मी अगदी थक्क झाले आणि माझ्या मनात विचार आला की संदीप असं का बोलत आहे. म्हणून मी जरा गोंधळलेल्या स्वरात संदीपला विचारले, "काय झालं संदीप, तुम्ही असं का विचारताय? मला का नाही होणार आनंद?" मग संदीप हसायला लागला आणि म्हणाला की "मग तू मला विश का केलं नाहीस?" मी देखील त्याला चिमटा घेतला आणि म्हणाले की "काल रात्री 12 वाजता तुम्हाला कोणी शुभेच्छा दिल्या होत्या?" मग संदीपही मस्तीच्या मूडमध्ये म्हणाला, "रात गई बात गई, आता सकाळी विश नाही करणार का?" मी पुन्हा म्हणाले की "ठीक आहे, मी आता करते." मी म्हणाले, "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा." माझ्या बोलण्यावर संदीपनेही मला खूप खूप धन्यवाद देत मिठी मारली. काही वेळ आम्ही असेच बोलत राहिलो आणि मग आजूबाजूचे लोक यायला लागले आणि मी त्यांची सेवा करू लागले. संध्याकाळची वेळ होती. सर्व पाहुणे जमले आणि केक कापला गेला. सगळेजण खूप छान एन्जॉय करत होते की त्याच वेळी मला काहीतरी विचित्र वाटलं की संदीपचा एक मित्र आल्यापासून माझ्याकडे एकटक बघत होता. मी त्याच्याकडे बघितलं की तो पटकन त्याची नजर दुसरीकडे फिरवायचा. मग त्याच्यावरून नजर हटून मी दुसरीकडे बघायला लागले की काही वेळाने तो पुन्हा तीच कृती करायचा. मला संदीपच्या मित्राचा खूपच राग येत होता की किती निर्लज्ज माणूस आहे, अजिबात अक्कल नाहीये. तो माझ्याकडे असं बघतोय जणू मी त्याची बायकोच आहे. मला तर असं वाटत होतं की आत्ताच जाऊन त्याला चांगली अद्दल घडवावी. पण मला पाहुण्यांसमोर कुठलाही तमाशा करायचा नव्हता. म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मग काही वेळाने पार्टी संपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. मी पण सर्व सामान आवरलं आणि खोलीत गेले. तिथे गेल्यावर मी संदीपला विचारलं की "आज पार्टीमध्ये तुझा तो नवीन मित्र आला होता, तो ज्याने ब्लॅक कलरचा शर्ट घातला होता, त्या मित्राचं नाव काय आहे?" यावर संदीप म्हणाला की "कोण? रोहन का? काय झालं? सगळं ठीक तर आहे ना?" मी म्हणाले, "नाही नाही, तसं काही नाहीये. मी असं सहजच विचारत होते, कारण आजच्या आधी मी त्याला आपल्या घरी कधीच पाहिले नव्हते. म्हणूनच विचारलं, बाकी काही नाही." यावर संदीप म्हणाला, "ठीक आहे, चल आता झोपू, खूप रात्र झाली आहे." "मला पण झोप येत आहे," असं म्हणत संदीप झोपी गेला. पण माझ्या मनात फक्त त्या मुलाचाच विचार चालू होता. तो कोणत्या उद्देशाने माझ्याकडे असं एकटक लावून पाहत असेल? हा सगळा विचार करत असतानाच मला कधी झोप लागली ते कळलंच नाही. रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी उशिरा जाग आली. मी उठले तोपर्यंत संदीप ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला होता आणि आज सासूबाईंनी त्यांचा टिफिन तयार केला होता. हे बघून मला खूप वाईट वाटले. मी उठल्याबरोबर माझं आवरून लगेचच किचनमध्ये गेले आणि सासूबाईंना म्हणाले, "तुम्ही का त्रास करून घेतला आई? तुम्ही मला उठवायला हवे होते ना?" मी टिफिन तयार केला असता. यावर माझी सासू म्हणू लागली, "काही हरकत नाही निशा बाळा, तू काल रात्री उशिरा झोपलीस आणि कालच्या फंक्शनमुळे सकाळपासून धावपळ करत होतीस, त्यामुळे थकली होतीस. म्हणूनच मला वाटलं की झोपू दे. आणि तसेही नुसत्या पोळ्या तर बनवायच्या होत्या, त्यात काय एवढं मोठं काम आहे." मला खूप बरं वाटलं की या घरातील सगळ्यांनाच माझी खूप काळजी आहे. खरे तर माझे सासू सासरे खूप मोकळ्या मनाचे होते आणि मला त्यांच्या मुलीसारखे वागवायचे.
आता संदीप पण ऑफिसला गेले होते. माझी सासू आणि सासरे त्यांच्या खोलीत आराम करत होते. तेव्हाच काही वेळाने रोहन घरी आला आणि मला म्हणाला की वहिनी, संदीप दादा त्याची फाईल घरीच विसरला आहे, म्हणून मी ती फाईल घ्यायला आलो आहे. तुम्ही घेऊन येता का? त्याला बघून आधी मला भीती वाटली, पण नंतर मी त्याला फाईल आणून दिली. तो आज पुन्हा माझ्याकडे एकटक पाहत होता. दाराबाहेर जाईपर्यंत तो मला मागे वळून एकसारखा माझ्याकडे पाहत होता. काल रात्री जे घडले ते मी खूप मुश्किलीने विसरले होते, पण आज पुन्हा तेच कृत्य घडल्यामुळे माझे मनही अस्वस्थ झाले होते. मला वाटलं की याबद्दल मी संदीपला सांगावं. आज रात्री येताच मी संदीपला सांगेन असा विचार मी पक्का केला होता. खरं तर त्याच वेळी मला खूप भीती वाटत होती की संदीप मी हे सर्व सांगितल्यावर कसा वागेल. तसं तर संदीप मोकळ्या मनाचा होता, पण कुठेतरी मनात भीती होती की हे ऐकून त्यांना कसं वाटेल माहीत नाही. कारण असंच काहीसं माझ्या मैत्रिणीच्या बहिणीबरोबर सुद्धा घडलं होतं. तेव्हा तिनेही तिच्या नवऱ्याला या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. तर तिच्या नवऱ्याने तिच्यावर विश्वास ठेवला नाही. तो तिलाच दोष देऊ लागला आणि शेवटी त्याने तिला चरित्रहीन ठरून घटस्फोट दिला. ही गोष्ट आठवून माझ्याही मनात भीती बसली होती की संदीप माझ्याबरोबर असं वागणार तर नाही ना. कारण हा समाजच तसा आहे की काहीही झालं तरी इथे फक्त स्त्रियांनाच दोष दिला जातो. पण कुठेतरी मला वाटलं की नाही, संदीप तसा नाहीये. त्याचे विचार इतके वाईट नाहीत. तो मला नेहमी समजून घेतो, त्यामुळे त्याला यावेळी पण समजेल. आणि मी स्वतःशी बोलू लागले की यात माझा काय दोष आहे. दोष तर त्या माणसाचा आहे, जो माझ्याकडे वाईट नजरेने पाहत होता. मग मी का घाबरू? मी असा विचार करतच होते की तेवढ्यात माझ्या सासूबाईंनी मला हाक मारली. निशा, दुपारचे 4 वाजले आहेत. तू तुझ्या बाबांसाठी चहा कर. हो आई, असं म्हणत मी उठून किचनमध्ये चहा करायला लागले. पण माझं मन अजूनही त्याच टेन्शनमध्ये होतं की संदीप कसा वागेल आणि त्या मुलाचा हेतू काय असेल हेच कळत नाही. असो, मी विचार केला की नाही, मी संदीपला काहीही सांगणार नाही. आधी या प्रकरणाच्या पूर्ण खोलात जाईन. बघू, पुढच्या वेळी रोहन पुन्हा असं काही करेल तेव्हा मी संदीपला सांगेन. त्याआधी मी हे प्रकरण इथेच थांबवण्याचा विचार केला. असेच काही दिवस गेले. एक दिवस पुन्हा रोहन आमच्या घरी आला. तेव्हा त्याचे पुन्हा तेच कृत्य होते. मी त्याला बोलले, तुला काय हवंय? किती दिवस झाले तुझं पाहते. तू आमच्या घरी आला की माझ्याकडे टक लावून पाहत असतोस. शेवटी तुझा प्रॉब्लेम काय आहे? यावर रोहन काहीच न बोलता तिथून निघून गेला. आता मला आणखीनच शंका वाढू लागली की नक्कीच काहीतरी गडबड आहे. रोहन कुठल्या तरी घाणेरड्या हेतूने मला बघत असावा. म्हणूनच तो शांतपणे निघून गेला, कारण त्याच्याकडे उत्तर नव्हते. आता मला संदीपला सांगणे आवश्यक वाटले जे होईल ते बघून घेईल. आज संदीपला नक्की सांगेल हाच विचार करून मी रूममध्ये गेले. पण जाऊन बघते तर संदीप आधीच झोपला होता. मग मी पण उदासलेला चेहरा करून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी माझ्या मनात एक विचार आला की मी रोहनच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांना सर्व काही सांगावे, जेणेकरून ते त्याला समजावू सांगतील. यासोबतच हेही कळायला हवे की रोहनच्या कुटुंबात कोण कोण आहेत, कारण ज्याच्या घरात महिला असतात ते असं दुसऱ्यांच्या बायकांवर लक्ष ठेवत नाहीत. हाच विचार करत एक दिवस रोहनचा पत्ता शोधण्यासाठी मी संदीपचा पाठलाग केला आणि दुसऱ्या दिवशी रोहनच्या घरी पोहोचले. तेथे गेल्यावर त्याच्या घरी कोणीच नव्हते. बाहेरून कुलूप लावलेले होते. मी मागे वळून पाहिले तर मागचा दरवाजा उघडा दिसला. मी मागच्या दाराने रोहनच्या घरात गेले तर संपूर्ण घरात कोणीच नव्हते. मनात विचार आला की कुठेतरी बाहेर गेले असतील. मी परत जाणार होते की तेव्हाच मला भिंतीवर एक फोटो दिसला, जो अगदी माझ्यासारखाच होता. म्हणून मी त्या फोटोच्या अगदी जवळ गेले आणि जेव्हा मी जवळून पाहिलं तेव्हा मला कळले की तो फोटो माझाच आहे. आता मला रोहनबद्दल पूर्ण शंका होती की काहीतरी गडबड आहे. मला रोहनचा खूपच तिरस्कार वाटू लागला. एखादा पुरुष असा विवाहित स्त्रीवर कसं नजर ठेवू शकतो? तो माझा फोटो त्याच्या घरी कसा ठेवतो? आणि संदीप रोहनच्या घरी आला असेल तेव्हा संदीप माझा फोटो बघून कधी रिॲक्ट केलं नसेल का? मग मी याच विचारात हरून घराकडे चालायला लागले. वाटलं आज घरी जाऊन संदीपला विचारावं, संदीप रोहनच्या घरी माझा फोटो काय करत आहे? मी आल्यानंतर स्वयंपाक करत होते. तेवढ्यात संदीपचा फोन आला. तो म्हणाला की मला ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गावी जायचं आहे, त्यामुळे मी घरी येऊ शकणार नाही आणि तू माझे कपडे ड्रायव्हर सोबत ऑफिसलाच पाठवून दे. मी 2-3 दिवसांनी परत येईन. संदीपला फोनवर सगळं सांगणं मला योग्य वाटलं नाही. मला वाटलं तो आला की मगच त्याला सर्व काही सांगेन. मी असेच काही दिवस काढले. आज संदीप परत येणार होता, म्हणूनच मी त्याच्यासाठी आणि आईबाबांसाठी जेवण बनवत होते. तेव्हाच काही वेळाने रोहन घरी आला आणि माझ्या मागे उभा राहिला. मागे वळून पाहताच त्याला पाहून मी एकदम घाबरले आणि ओरडू लागले. मग त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, प्लीज ओरडू नकोस. तुझा माझ्याविषयी गैरसमज होत आहे.
मी त्याला ढकलून म्हणाले, तुझी किती दिवसांपासून माझ्यावर वाईट नजर आहे. आत्ता घरात कोणी नसताना अशा प्रकारे माझ्या मागे येऊन उभे राहण्याचा हा अधिकार तुला कोणी दिला? मी त्याच्यावर खूप ओरडत होते. त्याला वाईट साईट बोलत होते. ते ऐकून रोहनच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मला वाटले की त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप झाला असावा, पण तरीही तो एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत राहिला की यात माझी काही चूक नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तेवढ्यात अचानक दरवाजा उघडल्याचा आवाज आला. संदीप त्याच्या आईबाबांसह आला होता. सासू सासरे जवळच्या घरी सत्संगला गेले होते. मग ते लोक रोहनकडे म्हणून म्हणाले, बेटा तू इथे कसा? तेव्हा संदीप म्हणाला की मीच त्याला बोलवले होते. मी येणार होतो तेव्हा मी म्हणालो की तो येऊन माझा लॅपटॉप घेऊन जाईल आणि मग काही ऑफिसचं काम आहे ते तो करेल, जेणेकरून माझा 2 दिवसाचा थकवा दूर होईल. हे ऐकून मला थोडे विचित्र वाटले आणि मी पटकन संदीपला आणि सगळ्यांना सांगितलं की मी खूप दिवसांपासून हे बघते संदीप. मी तुम्हाला पण सांगणार होते, पण मला संधीच मिळाली नाही. मी काही सांगण्याआधीच तुम्ही बाहेरगावी निघून गेलात, म्हणून मी तुमच्या येण्याची वाट पाहू लागले. पण आज सकाळी मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना हा रोहन माझ्या मागे येऊन उभा राहिला आणि खूप वेळेपासून हेच म्हणत आहे की यात माझी चूक नाही. माझं बोलणं ऐकून संदीप पण हसायला लागला आणि त्याने मला तिथे सोप्यावर बसवलं आणि म्हणाला, अगं निशा, तूच असा विचार करतेस, रोहन तसा मुलगा नाहीये. त्यावर मी म्हणाले, संदीप, की तुम्ही अजूनही त्याचीच बाजू घेत आहात. हे सर्व काय चाललं आहे? मग संदीपने मला सांगितले की खरं तर रोहन आणि त्याच्या बहिणीचे आई आणि वडील त्यांच्या लहानपणीच वारले होते. तेव्हापासून रोहनने त्याच्या लहान बहिणीची खूप काळजी घेतली आणि तिला शिकवले. पण रोहनची बहीण गेल्या 2 महिन्यांपासून अचानक कुठेतरी गायब झाली आहे. तेव्हापासून रोहन तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र ती सापडतच नाही. अचानक बहिणीच्या गायब झाल्यामुळे रोहन डिप्रेशनमध्ये चालला गेला होता आणि त्याच वेळेला त्याने त्या दिवशी पार्टीमध्ये तुला बघितलं. रोहनच्या बहिणीचा चेहरा हुबेहूब तुझ्यासारखाच आहे. म्हणूनच रोहन तुझ्या चेहऱ्याकडे इतका टक लावून बघायचा, कारण त्याला तुझ्या चेहऱ्यामध्ये त्याच्या बहिणीच्या आठवणी दिसायच्या. तूच त्याची बहीण आहेस असे त्याला वारंवार वाटत होते. एक दिवस त्याने मला ऑफिसमध्ये तुझ्याबद्दल विचारलं. मग मी त्याला संपूर्णपणे हकीकत सांगितली की तू त्याची बहीण नाहीस, तू निशा आहेस. पण तो म्हणाला की मला तिच्याकडे बघून असं वाटतं की माझी बहीण माझ्या आसपासच आहे, कारण तो त्याच्या बहिणीवर खूप प्रेम करतो. म्हणून तो आपल्या बहिणीची कमतरता तुला पाहून भरून काढायचा. म्हणून तो घरी यायचा आणि नेहमी माझ्या परवानगीनेच. मी म्हणाले, त्याच्या घरी फोटो लावला आहे तो? तेव्हा संदीप म्हणाला की हो, तो फोटो तुझा नसून त्याच्या बहिणीचा आहे. आता माझा सगळा भ्रम पण दूर झाला होता आणि मी संदीपला म्हणाले की तू हे सर्व मला आधी का नाही सांगितलं? संदीप म्हणाला की मला तुला हे सर्व सांगण्याची आठवणच राहिली नाही. मी कामामध्ये इतका बिझी होतो की ही गोष्ट माझ्या डोक्यातूनच निघून गेली. आता रोहन हात जोडून माझ्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, ताई, माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर मला माफ करा. खरं तर माझा हेतू कधीच चुकीचा नव्हता. त्याचे ते बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी पण रोहनची माफी मागितली आणि म्हणाले की मला माफ कर. कळत नकळत मी तुझ्यावर संशय घेतला. मी तुला नेहमीच चुकीचं समजत होते. तू माझ्याकडे का बघतोस हे जर तू मला आधीच सांगितलं असतंस तर माझा कधीच गैरसमज झाला नसता. तेव्हा संदीप म्हणाला, पुऱ्या झाल्या आता भाऊ बहिणींचे रडणे बंद करा. माझ्या सासरच्यांनी रोहनला सांगितले की जेव्हा जेव्हा तुला तुझ्या बहिणीची आठवण येईल तेव्हा तू इथे ये आणि तुझ्या या बहिणीशी मनसोक्त बोल. काही वेळ मी माझ्या खोलीत गेली आणि पश्चाताप करू लागले की अशा चांगल्या व्यक्तीबद्दल मी गैरसमज करून घेतला. बिचारा रोहन आधीच परिस्थितीचा बळी होता आणि त्यावर अजून मी त्याचा अपमान केला. आज मी एका गैरसमजुतीमुळे त्याला जे काही वाईट बोलले होते त्यावर माझ्याजवळ आता पश्चातापाशिवाय काहीच उरलं नव्हतं. आपल्या मनात निर्माण झालेला गैरसमज आपण वेळीच दूर केलं तर संशयाचं भूत आपल्या मनामध्ये राहणार नाही. म्हणूनच मनात जे काही असेल ते लगेच आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर बोलून दूर करण्यातच आपली भलाई आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.